नवी मुंबई शहरातले बार आणि हॉटेल आज बंद असणार आहेत। राज्य सरकारने काही अटी घातलेले आहेत, त्यानुसार या सरकारचा निषेध करण्यासाठी सगळे जे आहेत हॉटेल व्यावसायिक बार मालक जे आहेत आपण पाहू शकतात मोठ्या संख्येने सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे सगळे जमलेले आहेत। सरकारने परमिट रूम आणि बार ज्या काय अटी घातलेल्या आहेत त्यानुसार त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमलेले आहेत आणि सरकारचा निषेध व्यक्त करतात। आपल्यासोबत इथले व्यापारी आहेत। सर, काय सांगाल, कशा बंदची हाक दिलेली आहे? कुठले आज तुम्ही बंद ठेवताय या संदर्भामध्ये? आज देखो, आज 24 आवर्स का बंद डिक्लेयर किया महाराष्ट्र वाइड है, क्योंकि हम लोग को एक्चुअली एसोसिएशन से ऑल एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र सब लोग मिलके बंद आह्वान किया, क्योंकि जो हम लोग को तकलीफ है गवर्नमेंट को कड़ाने दिखाने के लिए मालूम पड़ना मांगते हैं क्यों होटल में क्या तकलीफ है, हम लोग को बुला के बात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नेमकी सरकारकडे काय मागणी ठेवताय की जेणेकरून सरकार में ये मांगने है हमारा 10% वैट एबॉलिश करो और एक 1948 का अपना जो एक्ट है उसको जरा चेंजेस करो, क्योंकि हम लोग को बहुत दिक्कत आ रहा है उसमें 1948 एक्ट, क्योंकि अभी नवी मुंबई शहर है ऐसा है कि एयरपोर्ट आ रहा है, बहुत कुछ डेवलपमेंट हो रहा है। ये हिसाब से नवी मुंबई के लिए भी इंफ्रास्ट्रक्चर बढ़ रहा है, उससे हिसाब हम लोग को जो अमेंडमेंट है 1948 का एक्ट है उसको बदली करो, और जो प्रोविज़न है 15% अपना लाइसेंस फीस बढ़ रहा है 10% 15%, जैसे अपना दिल आता है वैसा बढ़ता है। कभी कहला 10-15 बढ़ता है, 5% कम होता है, ऐसे सब हम लोग मनमर्जी से चलता था। अभी हम लोग ये सोचता है कि इसको अपने को जो पॉप्युलेशन का सेंसस है वो सरकार मनमानी करताय असे म्हणतायत। सर, काय सरकारचं तुम्ही निषेध व्यक्त करतायत, काय मागण्या ठेवलेल्या आहेत? किती बार हॉटेल बंद असणार आहेत नवी मुंबई शहरामध्ये? कमीत कमी आज तर कमी नवी मुंबईमध्ये 500 से 700 बार बंद है। और दूसरा ऐसा है कि वैट टैक्स आप एबोलिश करो। हमने बोला था कि वैट टैक्स जो है वो फर्स्ट पॉइंट पे लगाओ, लेकिन उन्होंने नहीं सुना हमारा। उलट 5% छोड़ के अब 10% बढ़ाया है, तो हम कैसा इसमें रह सकते हो बताओ। अच्छा, तो दूसरा बात ऐसा है कि लाइसेंस फीस हर साल उन्होंने 10% बढ़ाया है, इस टाइम डायरेक्ट 15% कर दिया। पण लायसन वाढवलं म्हणून तुम्हाला काय दुखतंय? लायसन वाढवणार कस्टमर कमी होतात ना भाऊ, कस्टमर कमी होतात, कस्टमर येत नाही। सरकार नव्या उद्योगाला चालना देते ना, अनेक व्यावसायिकांना, अनेक नवीन तरुणांना सुद्धा याच्यामध्ये पियाला नाही असं नाही, ऐकून घ्या। ते काय आहे माहिती आहे, कॉस्टिंग वाढला तर कस्टमर कमी होतात, आणि कस्टमर कमी होतात आणि त्यांना काय दुसरा पर्याय नाही। आपल्याकडे इलिगल दाबा बिबा पुष्कळ आहे, तिथे जाऊन बसतात आणि उद्या काय झाला की आमच्यावरती नाम येतं आणि हे आता आहे। तो असं आहे की आमच्या एकच म्हणणं आहे, साहेब आम्हाला टॅक्स काढून द्या, वॅट टॅक्स। दुसरा फर्स्ट पॉईंटमध्ये लावा, आम्हाला हरकत नाही। दूसरा लाइसेंस फीस आता 10% एवरी ईयर बढ़ाता गया था, उस टाइम अभी 15% किया है। तीसरा जो कॉस्ट है वो 80 से 100% तक बढ़ाया है उन्होंने। बताओ, एक निप में 100 रुपीज़ बढ़ेगा, 100 रुपये बढ़ेगा, तो कैसा परवड़ेगा कस्टमर को? हाँ, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जे आहेत हॉटेल व्यावसायिक आहे, बार रेस्टॉरंट मालक जे आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत। सरकारने आता तरी आमची भूमिका स्पष्टपणे जाणून घ्यावी अशी भूमिका जे आहे हॉटेल व्यावसायिक करताना दिसून आहे। कॅमेरामॅन अजित जाधव सह विकास मिरगे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।